मी उत्कर्ष सेवाभावी संस्थेकडून आलोय. अच्छा, मी वाचलंय तुमच्याबद्दल. सरकारनं बरीच मदत केली आम्हाला. हा, आणि आम्ही मान तालुक्यातील सरकारी शाळांसाठी काम करतो. आता शाळांना स्मार्ट बोर्ड, इलेक्ट्रिक बेल बसवायचे, पण त्याच्यावर तुम्ही का सही केली नाही तेच लक्षात आलं नाही हो आमच्या. एक 2च मिनिटं, मी परत एकदा फाईल चेक करते. हो बाळा, हो काय झालं, काय झालं, काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? भूक लागली का? भूक लागली? रडायचं नाही, रडायला काय झालं? हो, ओ रे बाळा, ओ हो. मी बाहेर थांबू का? नाही नाही, थांबा की, झालंच. काय झालं? भूक लागली होती? मॅडम किती वेळ? आव नाही, माझं झालंय, मी फाईल बघते लगेच. आहा, हो, हो. रडायचं नाही आता. ओ ओ, मॅडम अशा फाईल बघत असाल असं वाटलं नव्हतं. अच्छा म्हणजे? एक मिनिट, मी आता बाळाला पाजत होते, त्याची काही अडचण वाटली का तुम्हाला? नाही म्हणजे ते तसं. नाही नाही, त्यात तुमची काही चूक नाहीये. आणि खरं तर एक आई तिच्या बाळाला पाजताना आपण बघणं यात काहीच गैर नाही हो. आता माझ्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, म्हणून मला त्या अशा एकत्र कराव्या लागत आहेत, बाकी काही नाही. तुमची चूक नाही मॅडम, पण ते बघायची आम्हाला सवय नाही. बरोबर आहे, पण आता बघण्याची सवय करावी लागेल. कसं आहे ना सर, या सगळ्या गोष्टींचा आपण एवढं मोठा अवडंबर करून ठेवलंय ना, की एका बाईला ना या दोनपैकी एकच गोष्ट निवडावी लागते. एकतर तिचं काम, नाहीतर तिचं मूल. आणि होतं काय माहितीये का, ती आई असते ना, म्हणून ती तिचं मूलच निवडते. बरोबर आहे. आणि हो, तुमच्या या फाईलवर सही न करण्यामागचं कारणही त्याच्याशीच निगडीत आहे. ते कसं काय मॅडम? अहो हो सर, या फाईलमध्ये ना खूप गोष्टींची कमतरता आहे. मुलींसाठी व्यवस्थित टॉयलेट नाहीयेत, इतर अनेक गोष्टींची कमतरता आहे. आणि तुम्ही म्हणतायत की ते स्मार्ट बोर्ड लावायचे, इलेक्ट्रिकल बेल लावायच्या, असं करून कसं चालेल? हा, पण ते काम आम्ही करणारच होतो की. हो, मग ते आधी काम करा. अहो, मूलभूत गरजा तिथे व्यवस्थितच असल्या पाहिजे, तरच मुलांना शाळेत येऊ वाटेल ना. मग ही बाकीची कामं करूच यात की. ठीक आहे सर, कसं आहे ना, आपण महत्त्व कशाला देतो हा मुद्दा आहे. म्हणजे मी आत्ता बाळाला पाजत होते तेव्हा तुम्हाला कसं तरी झालं, पण इथे तुमच्या कामात सपशीलरित्या अनेक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. अहो, पण ते आम्ही करून घेऊ की. अहो, तुम्ही तुमचं काम उत्तमच करताय, पण त्यामुळे मी सरसगट सगळ्या गोष्टींना परवानगी नाही ना देऊ शकत. तुम्ही नीट काम करताय की नाही हे बघण्यासाठीच मी या खुर्चीवर बसली आहे. आणि सर, मी माझं बाळ सांभाळत माझं काम करू शकते, तर तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करूच शकता की, आणि केलंच पाहिजे. तुम्ही आलात तरी चालेल. ठीक आहे. आणि हो, ही तुमची फाईल. आधी गरजेची कामं आपण पूर्ण करूयात, आणि मग बाकी कामं होतीलच. ठीक आहे. मला बोलायचं आहे तुमच्याशी. पैसे सोडून काय बी माग. पैसे मागतच नाही मी. हे बघा, आता बाळाचा विषय क्लिअर झालाय सरकार. दादाला पण काय बाळ होणार नाही आता. ते बाळ अर्जाचं आहे ना. अर्जाला तुम्ही त्याची प्रॉपर्टी पण दिली. आता राहिलेली प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाका. अरे त्याच्या
ह्यो विषय घेऊन आलायस होय तू? काय चुकीचं बोलतोय मी? सुजया, तुला मी जी जमीन दिली ना त्याचं काहीतरी करून दाखव आणि मग वर तोंड घेऊन ये माझ्याकडं. करतच होतो मी. काम बंद पडला ना माझं. अरे हो, पण तेवढं एकच आहे का? मस्त काय काय करता येईल की तिथं, पण नाही. अरे तीच जमीन एखाद्या कष्टकऱ्याला जर दिली असती ना तर रगड पैसा कमावला असता त्यानं. पण तुला ते नाही करायचं. तुला फक्त मिरवायचंय गेलेली आमदारकी. हो सरकार, तुम्ही मला अक्कल नका शिकवा. तुम्ही हे सगळं कसं मिळवलं माहिती मग. अरे हो, मिळवलं ना. नाही कुठं म्हणतोय मी, अरे मिळवलंच. हा? पण मी फक्त झोल केले नाही रे. तुझ्यागत जेव्हा माझे बी असे डाव फसले ना तेव्हा मी माझ्या बापाकडे रडत नाही गेलो. हो सरकार, मला कर्ज आहे. पण ऐका, आता आर सोडून तुमचा कोणी वारस पण नाही. कर्ज आहे तुला ना, काम कर. तिची जमीन आहे ना ती लिहून दे कोणाला तरी आणि फेड कर्ज. आणि एवढी जर किंमत वाटत असेल ना तुला जमिनीची तर पुन्हा पैसे घालून ती सोडव. हो, तुम्हाला सल्ला मागायला आलो नाही मी इथं. आता तुला मी फक्त तेवढंच देऊ शकतो बाळा, दुसरं काहीही नाही. सरकार, पैशांपे तुम्ही आरजेच्या आईला मारलंय आणि तुम्ही मला पैशांच्या मागं मागं करू नका असं म्हणताय. सुजार, हेच मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय. जे काही सगळं झालं ना तर ते त्या पैशामुळेच झाले रे. मी जी काही पाप केली त्या पापाची फळं भोगतोय रे. ती तू करू नकोस. आज तेच समजवायचा प्रयत्न करतोय, पण तुझं नाही. तू त्याच्यावर चाडून बसलाय, तुला तेच करायचंय. हे बघा सरकार, मी आरजाला जा सांग सांग जा, तुला काय करायचं ते कर. पण मी तुला आपल्या प्रॉपर्टीतला एक छदांबी देत नसतो. माझा स्क्रूड्रायव्हर कुठे गेला? हे स्वप्नील, एक इकडे. तुझ्या अजून सवय गेली नाही का रे कामाच्या मध्ये 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 करायची? लय असू येते का काय? अर्जुन, आपली कुठे आहे रे? मी ते बाळाला झोपून येते. दंगे असेल ना ती आज. दमायचं आता. हे बघ कदम काय म्हणत, काय? म्हणले आपली दमली असेल. का? आपण बाळाला घेऊन गेलो होतो ना म्हणून. आप्पे, तुला त्रास झाला का ग काय? अहो आई, त्रास कसला? अमोल अजिबात त्रास देत नाही. उलट त्यालाच काही तिकडे त्रास नाही झाला ना. आव वहिनी अजिबात नाही. तिकडे सगळेजण आहेत की, म्हणजे लक्ष्मीताई आहेत, गायतोंडे आहेत, सगळेजण लय लाड करणार त्याचा. अरे पोटात होता तेव्हाच इतकं करत होते, आता तर काय. आपण ना दृष्ट काढलीस का ग त्याची? हा ग वय रुपाली, मी काढली की आल्यावर. वहिनी, अमोलला कुणाचीच दृष्ट लागणार नाही. अहो, अमोलला बघून सगळेजण एवढे खुश झाले होते ना. आणि हो, आज मी त्याला ऑफिसमध्ये पाजलं पण. हा, अरे वा, पाजलं पण. अपर्णा, तूच हे करू शकतेस. पण कामाच्या ठिकाणी कसं वाटतं ते? आणि किती लोक असतात त्यांच्या ऑफिसमध्ये. अहो, मी गेले होते तेव्हा बघितलेलं की. अगं आता तिचं कामच तिथं असते म्हणल्यावर. तेच म्हणतेय मी. तू काही नेहमीच घेऊन जाणारस का कामाला त्याला? नाही, नेहमीच असं नाही ना. मग ठीक आहे, उद्यापासून त्याला घरीच राहू देत. हा, मी सांभाळेन त्याला. अगं ते झालंच रुपाली, आपण तर सगळे आहेच की घरात इथं. त्याचं मन पण रमल नाही तर, आणि खेळेल चांगला तो. हो ताई, ऑफिस मध्ये पण चांगला रमला होता तो. टुकुर मुकुर बघत होता सगळ्यांकडे. खरंच. अरे वा. आप्पे, अगं तू काहीतरी म्हणत होतीस ना? नाही, काही नाही. त्याची झोप झाली नसेल ना नीट तिकडं. घरी असला की होईल. हा, रुपाली, बाग असं काय करतेस? अपर्णाने तिकडे व्यवस्था केली असेल ना. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की. पण घर ते शेवटी घरच. काय ग अपर्णा, राहू दे ना त्याला उद्यापासून इथं. हा,
बरं चला आता उशीर होतोय, आपण जेवून घेऊया. हा जेवून घ्या. बाकीच्यांना पण भुका लागल्यात, त्यांचा विचार करा जरा. लय झालं बाळाचं कौतुक. आता रे सुजा, तुला काय झालं? आई डोकं उठलंय माझं. बाळ 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 बाळ. आप्पीचं पुरं होतं, त्यात तिचं बाळ बी आलंय आता. ए सुजा, भूक लागली ना मग नीट जेवायला वाडा असं म्हणायचं. नाही तर हाताने घे. हात आहेत ना तुला? तिला कशाला बोलतोय? बरं बरं ठीक आहे, मी आणते. अरे अप्पे दे. काय झालं ग आता? जेवताना. तुला अमोलला घेऊन जायचं ना ऑफिसला? हो, पण ताई जरा वहिनींची इच्छा नसेल. काल पण तेच तर झालं ना. पण बरोबरच आहे ना त्यांचं. एवढे दिवस त्यांनी बाळाला सांभाळले, त्यांना वाटणारच ना. नाही पण तुला अमोलला ऑफिसला घेऊन जायचं असेल तर जा ना. मी दादाशी बोलतो ना पाहिजे. अरे स्वप्नील सरांशी काय बोलणार आहेस तू? आणि मुळात बाळ घरात नसेल याचा त्रास होतोय ताईंना. हा पे, पण आता वहिनींना कळायला पाहिजे ना. हो, पण त्या दुखावल्या पण नाही गेल्या पाहिजे ना. नाही 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 नाही, तसं नाही होणार आता. आणि वहिनी बऱ्याच झाल्यात आता, आणि त्यांनी तुला समजून पण घेतलंय. हो ते आहेच, पण आपे मला एक सांग, तुझी तिकडे जास्त दगदग नाही ना ऑफिसला? का अमोलमुळे? हा म्हणजे काम आणि अमोल सगळे. नाही नाही, अजिबातच नाही. अर्जुन तुला खरं सांगू का, आता अमोलला ना सध्या आईच्या दुधाची सगळ्यात जास्त गरज आहे. आता एवढे दिवस कितपत त्याला पोषण तत्व मिळाले आपल्याला काहीच माहित नाही. ते आहे बरोबर. आणि मला असं वाटतं ना की आता त्याच्याकडे दुर्लक्ष नको करायला. आणि माझ्या कामामुळे तर अजिबातच नाही. पण अर्जुन, मी बाहेर थांबू का? मॅडम, अशा फाईल बघत असाल असं वाटलं नव्हतं. मी आता बाळाला पाजत होते, त्याची काही अडचण वाटली का तुम्हाला? पण काय? अरे ऑफिसमध्ये एक जण आलेले, त्यांना जरा त्रास झाला मी अमोलला दूध पाजताना. का? हीच तर अडचण आहे ना अर्जुन. म्हणजे बघ की, एखादी आई जर का बाळाला पाजत असेल ना तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो रे. आणि तेच जर का एखादी गाय तिच्या आचळातनं तिच्या वासराला दूध पाजत असेल तर ते म्हणजे आईच्या ममतेचं प्रतीक मानलं जातं, हो की नाही? मग तसंच जर का आई तिच्या बाळाला दूध पाजत असेल तर मग बाप रे. आपे बरोबर बोलतेस तू. नाही खरंय, हे खरंय. आणि अर्जुन म्हणून मला अमोलला ऑफिसला घेऊन जायचं, रोज घेऊन जायचं. हे बघ, बाळ सांभाळत एक आई घर सांभाळू शकते ना, मग तसंच मला बाळाला सांभाळत माझा जिल्हा आणि माझं ऑफिस सांभाळायचं. आपे तू इथला अजिबात विचार करू नकोस घरचा. मी बघून घेईल सगळं. काय बाई, नुसते लाड चाललेत आमच्या अमोलचे. आता 2-2 आया म्हटल्यानंतर काय होणार त्याचं? मी मोठी आई आणि ही छोटी आई. नाही, नुसती आई. मोठी आणि छोटी कशाला? बरं अमोल, आजी म्हणते तसं. हा, ही आई. आता आमच्या पिल्लू नवीन नवीन कपडे घालून कुठे जाणार? भूर जाणार का? भूर 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 कुठं? आम्ही तर आंघोळ झाल्यावर छान छान गाई गाई करतो, झोपी जातो आमचा अमोल. नाही, आपली संघ आम्ही आता ऑफिसला जाणार, मग एकदम खुश होणार, हो ना? नाही नाही, आम्ही आज अपर्णासोबत नाही जाणार आहे. आज आम्ही आंघोळ झाल्यावर आई सोबतच राहणार आहे, त्याच्या मोठ्या आई सोबत. हो, आणि गाई गाई करणार, हो की नाही अमोल? हा, आई हो म्हणतोय. वय रुपाली, आप्पीला पण बोलू दे की. हाऊ आई, राहू दे की, त्यांच्यापाशी राहू द्या. अहो आई, अपर्णाला कुठं अजून अमोलच्या सवयी माहिती आहेत, त्याच्या सवयी सगळ्या मला माहिती आहेत ना. बरोबर आहे. अहो खरंच तुमच्यापाशी राहू द्या, काहीच हरकत नाही. द्याई त्याला मी आत नेते आणि आता झोपवते. हा, आता आम्ही अमोलला काजळ टीट लावणार, हा, आणि छान छान कपडे घालून आम्ही गाई गाई करणार, हो ना?
गाई गाई करतं माझं बाळ. चला 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 गाई गाई करू. तुला वाईट नाही ना वाटलं अप्पे? नाही नाही अहो, वाईट वाईट काय वाटायचंय त्यात? आपणच ताईंना समजून घेतलं पाहिजे ना. राहू दे बाळाला त्यांच्यापाशी. अगं पण तुला घेऊन जायचं होतं ना त्याला. उद्या घेऊन जाईल. खरंच बाई लई समजूतदार आहेस बघ आपले तू. आई मला बोलायचं आहे तुझ्याशी. मी आहे आत. बर बोल की. तू सरकारशी बोल नाही एकदा. का काय झालं? पैसे पाहिजेत मला. नाही दिले तर जमिनावर करून द्यावं लागेल. काय कुणाच्या नावावर? आहेत ते एक जण आई, त्यांच्याकडून उचलले होते मी पैसे. त्यांना पार्टनर म्हणून घेतलं होतं ना मी, पण तुझ्या कलेक्टर मॅडमनी प्रोजेक्ट बंद पाडला माझा. सुजा अरे पण एवढे पैसे कुठून आणणार? कर्ज काढ दुसऱ्या जमिनीवर. अरे गप आता बाबा तू गप. काय गप? मग माझी जमीन जाऊ देऊ का मी? एवढे पैसे कुठून आणू? बर थांब थांब जा मी बघते काय थांबीन तर. काय नाही आई, लवकर सांग मला काय ते. अरे सुजा होय मला बोलू दे की यांच्याशी, मग सांगते मी तुला. बोल हा? लवकर. बरं चल काय तर खाऊन घे चल आता. चल. कशी झोप झाली आमची? एकदम छान ना. आज आंघोळ घालताना पण एकदम टवटवीत होता बघ. मग झोपच तशी झालेली त्याची. चला आपे निघायचं का? घ्या बाळाला. अपर्णा तू आज पण घेऊन जाणारस का त्याला ऑफिसला? हा वहिनी चालेल ना तुम्हाला? हा जा जा ना, काय एवढं नाही त्यात. अहो कशाला एवढ्या गर्दीत कामाच्या ठिकाणी? वहिनी अहो ते आप्पीचं बाळ आहे आता, तुमचं नाहीये. ए सुजा काहीतरी काय बोलतोय? आहे का? काहीतरी बोललोय का मी? खरं तीच बोललोय की. हो त्यांचंच आहे, माझं काही म्हणणं नाही त्याविषयी. फक्त त्याला माझ्यापाशी राहू द्यात. घरी राहिलं की कसं. हा वहिनी तुमचं बरोबर आहे, मला कळतंय. पण आता अमोलचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे आपली अमोलला ऑफिसला घेऊन चालली कारण आता अमोलला आईची गरज आहे. म्हणजे त्याला आता आईचं दूध मिळालं पाहिजे तरच त्याची वाढ नीट होईल ना. म्हणून फक्त उभय रुपाली अगं काही महिने तरी अंगावरचा प्यायला पाहिजे तो. आणि एवढे दिवस त्याला मिळालं नाही म्हणल्यावर आपण त्याचा विचार करायला पाहिजे ना. स्वप्नील, रुपाली जाऊ द्या अमोलला आप्पी संग. बरोबर आहे, जा घेऊन त्याला. ते तर मी नाही देऊ शकत ना, ते काय माझ्या नशिबात नाही. ताई अहो असं नका ना म्हणू तुम्ही. मी आता बरोबर तोच मुद्दा काढला म्हणल्यावरती त्या काय बोलणार आहेत? मला वाटतंय आपण सगळे हे ताणायला नको या ठिकाणी. आणि रुपाली, अमोल रात्री घरी आल्यावर आपल्याकडेच असतो ना? अहो नाही नाही, माझं असं काही म्हणणं नाही. पण तो घरी राहिला ना की नीट आराम मिळाला ना त्याला, म्हणून म्हणत होते मी. वहिनी आम्ही घेतो काळजी अमोलची ऑफिसमध्ये. चला निघायचं. चल निघायचं. हो. येतो कदम सकाळ. काळजी घे. हो झालं आता सुखाने खाता तरी येईल. सकाळ सकाळच्या बाळाचा विषय मिटलाय. सुजा आई काल रात्री काय वेगळं झालं होतं का? अगं रुपाली, रुपाली अगं रुपाली. तुझ्या बघ बरं तिला वाईट वाटलं का नाही? सरकार सुजय बोलल्याचं वाईट वाटलं नाहीये ताईंना. आपली बाळाला घेऊन गेली ना त्याचं वाईट वाटलंय. उगाच तुम्ही सगळं सुजयवर ढकलू नका.
अगं हो, पण तो परत बोलला तर सुजय तू म्हणतोस ना ते बरोबर आहे, सगळं तुझ्यावर ढकलतात. अगं गप की पिऊ, आता तू कशाला आणि वाकड्यात बोलतेस? मी नाही काय वाकड्यात बोलते, सरकार बोलले. आई तू आमच्याशी का बोलतीये? अहो मला काम होतं तुमच्याकडे. नाही नाही, आता नको. आता मी विनयाबरोबर शेतात चाललोय. येऊ ना रे विनय? हा तर चालतंय की दादा. चल चल, मस्तपैकी बांधावर गप्पा मारू, काम करू. हा दिवस कसा जाईल तेच कळायचं नाही बघ. अरे चल चल. हे सरकार काका बरोबर शेतात कशाला गेलं असेल?